मुंबई महापालिकेच्या 234 रस्त्यांच्या कामात 959 कोटींचा घोटाळा उघड झालाय। या रस्त्यांच्या कामात 16 कंपन्यांनी घोटाळा केल्याचं समोर आलंय। त्यामुळे या कंपन्यांना त्यांच्या सध्या सुरू असलेल्या कामांच्या बिलातून 959 कोटींची रक्कम कंत्राटदारांना दिली जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे याच कंपन्यांकडून उर्वरित रस्त्यांची कामं करून घेण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। आचारसंहिता जवळ आल्यामुळे घाई झालेल्या महापालिकेने 305 पैकी अनेक रस्त्यांची कामं आरोप असलेल्या कंत्राटदारांनाच देण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत एकूण 305 रस्त्यांची कामं बाकी आहेत। यापैकी अनेक रस्त्यांच्या कामांची कंत्राटं ठप्पा ठेवलेल्या 16 कंत्राटदारांना आधीच देण्यात आली आहे। त्यामुळे उर्वरित रस्त्यांची कामं याच कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतली जाणार आहेत। मात्र पैसेच मिळणार नसल्यानं या कंपन्या काम पूर्ण करणार का हा खरा सवाल आहे। आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की जे ब्लॅकलिस्टेड किंवा टेंटेड कॉन्ट्रॅक्टर आहेत यांना कामं देऊ नका। आता तुम्ही सांगता आम्ही यांना कामं देणार पण यांना पैसे देणार नाही। जर मला एक सांगा, कुठल्या एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू काम कर, तुला पैसे मिळणार नाही, तर कोण काम करेल? त्यामुळे रस्त्याची कामं सुरूच नाही आहेत आणि जी काय सुरू होती कामं ती आज अर्धवट टाकून कंत्राटदार पळाले, कारण त्यांना कारण मिळालं आमच्याकडे पैसे नाहीत। आमचं पहिल्यापासून म्हणणं तेच होतं की जे ब्लॅकलिस्टेड मुंबई महानगरपालिकेने ज्या कॉन्ट्रॅक्टरांना केलं आहे त्यांना खरं कामं पुन्हा देऊच नाही। पण एक आहे की मुंबईतले चांगले रस्ते मुंबईच्या जनतेला द्यायला पाहिजे, ते आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी मुंबईतले सगळेच नगरसेवक म्हणत आहेत की आम्ही आमच्या विभागातले रस्ते आम्हाला चांगले करून हवेत। खऱ्या अर्थाने खरं तर आपण 300 रस्ते आपण आता करायला घेतले आहेत आणि ते रस्ते चांगल्या पद्धतीने व्हावेत हीच आम्हाला म्हणजे प्रशासनाकडे मागणी आहे, कारण का त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। मुंबई महानगरपालिकेसारख्या मोठ्या महानगरपालिकेकडून कृष्णात असा निर्णय अनपेक्षित आहे, मात्र या अशा निर्णयातून नेमकं महानगरपालिकेला काय साध्य करायचं आणि त्यांना नेमकं मुंबईकरांना द्यायचंय तरी काय? हेमाली, मी मुंबई महापालिकेच्या या ऐतिहासिक इमारतीसमोर उभा आहे, ज्या ठिकाणाहून इंग्रजांनी या मुंबई शहराची विकासाची वीट रचली। परंतु आता जर आपण पाहत असाल तर अनेक घोटाळ्याचे उच्चांक या ठिकाणी निर्माण केले जात आहेत। ज्या पद्धतीनं नालेसफाईचा घोटाळा असू दे किंवा आता रस्ते घोटाळा असू दे, 959 कोटींचा घोटाळा, तोही 234 कामामध्ये। परंतु अशा प्रकारे इतकं होऊन देखील यामधले दोषी जे आहेत त्यांना ते कायद्याच्या कचाट्यात आहेत का, तर उत्तर आहे नाही। कारण ज्या पद्धतीनं चौकशी करण्यात आली, ज्या पद्धतीनं ते आपण लूपहोल्स ठेवण्यात आले, त्यामुळं मोठे कंत्राटदार जे आहेत ते अजूनही कायद्याच्या कचाट्यात नाही आहेत। परंतु आता नवीन दुसऱ्या टप्प्यातली चौकशी समोर आल्यानंतर आणखी पहिल्या टप्प्यातील 6 कंत्राटदार आणि 10 कंत्राटदार असे 16 कंत्राटदारांनी हा 959 कोटींचा घोटाळा केलेला आहे। परंतु मुंबई महापालिका म्हणते की हे 959 कोटी आम्ही अशा पद्धतीने वसूल करणार आहोत की त्यांना दुसरी कामं जी आहेत रस्त्याची ती देणार आणि त्यांच्याकडून ती वसूल करणार। म्हणजे पुन्हा मुंबईतले रस्ते जे आहेत ते मुंबई लुटणाऱ्या घोटाळेबाजांच्या हातात दिली जाणार ती कामं आणि त्यांच्याकडून पैसे रिकवर करण्याची आशा जी आहे ती मुंबई महापालिका बाळगून आहे। मुंबई महापालिकेची इलेक्शन जवळ येते, त्यामुळे मुंबईतले राजकीय पक्ष जे आहेत त्या जे रस्ते आहेत ते लवकरात लवकर व्हावेत यासाठी पाठपुरावा करतायत। परंतु अशा प्रकारे जर पुन्हा घोटाळेबाजांच्या हातात जर रस्ते गेले तर त्या कामांचा दर्जा कशा पद्धतीचा असणार आहे, त्याचा ज्या पद्धतीनं ते काम केलं जाणार आहे ते कसं राहणार आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु जे घोटाळेबाजांना आणखी ज्या पद्धतीनं बक्षीस देण्याचा महापालिकेचा प्रशासनाचा हा निर्णय आहे तो नक्कीच धक्कादायक असल्याचं हे मला दिसून येत आहे। नक्की कृष्णात, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।